touch a hot plate, we suddenly remove our hand. Hot plate ला टच केलं, स्टिम्युलस आहे, हँड बाजूला करतो, ही झाली रिस्पॉन्स. अजून डोळ्यात कचरा गेला, आपोआप डोळ्यामधून पाणी येतं. आपण एखादा फ्रूट किंवा साधारणतः मँगो जर तुम्ही बघितला रायपन असलेला तर तोंडाला पाणी सुटतं. बरोबर. प्रिकिंग ऑफ नीडल, विड्रॉल ऑफ हँड, स्वीट ओचवली की आपण हात बाजूला काढतो. कितीतरी एक्झाम्पल्स आहेत की जे आपल्याला रिफ्लेक्स ऍक्शन वारंवार आपल्याला होती असते लक्षात. त्यातलं एक एक्झाम्पल घेऊ आणि वर्किंग कसं होतंय आपण याला पाहायचंय. सो example is pricking with a needle. Immediately hand is withdrawn from the source. सुई टचवली की त्या सोर्स पासून आपण हात बाजूला करतो. withdrawal of our hand. So here pricking of needle is a stimulus. So here pricking of needle is a stimulus. बरोबर. And we suddenly remove our hand is a response. मग तो कसा घडतो हे बघा. Pricking of a needle is a stimulus which is given to our skin. Clear? And so here skin act as a receptor organ. So the receptor organ is the skin. That skin receives that stimulus, convert that stimulus into the sensory impulse and give that sensory impulse to the dendron of sensory neuron. Then this sensory impulse, it is carried via the sensory neuron up to the axonal end of sensory neuron. लक्षात येते का पहा. स्टिम्युलस मिळाली, ही स्टिम्युलस काय केली, सेन्सरी न्यूरॉननी कॅरी केली. बरोबर. त्यांना कॅरी करून आणते. प्रिकिंग ऑफ नीडल इज अ स्टिम्युलस that received by the receptor organ skin and that is carried by the sensory neuron. Now we know that axon of sensory neuron is enters or present in the gray matter. Now that sensory impulse is given to the association neuron, but there is a synapse and that synapse is a chemical synapse. So that sensory neuron carry that impulse and give it to association neuron. But in that way there is a synapse and that synapse is a chemical synapse. Now during this we know that the axonal button which is present towards the axonal end of sensory neuron, that is axonal or axon button, they release the neurotransmitter acetylcholine. Button, they release acetylcholine, which is a neurotransmitter
neurotransmitter fill the synapse or synaptic cleft, and such a sensory impulse it is given to the next portion, that is the association neuron. Is it clear? पहा काय होतं, सुई टोचवली आहे स्किनला, म्हणजे स्किन कोण झाला, रिसेप्टर ऑर्गन झाला. स्किनने ती रिसीव्ह केली, बरोबर, ती झाली सेन्सरी स्टिम्युलस. बरोबर, ही सेन्सरी स्टिम्युलस तिने रिसीव्ह केली, त्याच्यापासून सेन्सरी इम्पल्स तिने तयार केली, आणि ही इम्पल्स तिने कोणाला दिली, सेन्सरी न्यूरॉनच्या डेंड्रॉनला दिली. डेंड्रॉननी इम्पल्स कॅरी करून सेन्सरी न्यूरॉनच्या एक्झॉन पर्यंत आणली. बरोबर, सेन्सरी न्यूरॉन ट्रान्समिट करतो ते. आता सेन्सरी न्यूरॉन कोणाला देणार आहे, असोसिएशन न्यूरॉनला. पण तिथं काय प्रेझेंट आहे, तिथं गॅप आहे, तिथं सिनॅप्स आहे, आणि तो केमिकल सिनॅप्स आहे. आपण हे शिकलेलो आहे. मग इथं काय होतं, तो गॅप भरल्याशिवाय तर इम्पल्स असोसिएशन न्यूरॉनला मिळणार नाहीये. मग पहा, हे तर जे एक्झॉनल एंडला एक्झॉनिक बल्ब असतो, बटन असतो, तो ऍसिटिल कोलिन रिलीज करतो, आणि ऍसिटिल कोलिन ह्या क्लेफ्टमध्ये भरलं जातं, आणि हे भरलं की ती इम्पल्स कोणाला दिली जाते, तर असोसिएशन न्यूरॉनच्या डेंड्रॉनला दिली जाते. बरोबर, लक्षात आलं. मग आता ऍसिटिल कोलिन सिक्रेट झालं, आणि ती इम्पल्स, दॅट इम्पल्स इज गिव्हन टू द असोसिएशन न्यूरॉन. सो द इम्पल्स इज ट्रान्समिटेड टू द association neuron. As soon as the impulse is transmitted, this acetylcholine, it is neutralized by acetylcholine esterase. लक्षात येते का? पहा, एकदा का इम्पल्स कंडक्ट करून पुढे गेली, असोसिएशन न्यूरॉनला मिळाली की इथलं हे जे ऍसिटिलकोलिन असतं, हे न्यूट्रलाइज केलं जातं कोणाकडून, ऍसिटिलकोलिन इस्टरेज इथं येतं. आणि ते सुद्धा कुठून येतं, तर ते सुद्धा हा एक्झॉनचा बल्ब जो असतो, एक्झॉनल बल्ब, तोच रिलीज करतो, आणि त्यामुळं इथं पुन्हा ही रेडी असतं दुसरी इम्पल्स रिसीव्ह करायला. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट पहा. आता असोसिएशन न्यूरॉनला ती मिळाली. काय काम आहे असोसिएशन न्यूरॉनचं? असोसिएशन न्यूरॉन इंटरप्रिट दॅट इम्पल्स. असोसिएशन न्यूरॉन काय करतो, ती इंटरप्रिट करतो. नंतर त्याला अनालाइज करतो, आणि त्याच्याशी असणारी मोटॉर इम्पल्स जनरेट करेल. लक्षात येते का? पहा, इम्पल्स स्टिम्युलस काय आलीये, टोचतंय, ही आली स्टिम्युलस. कोणाकडे? असोसिएशन न्यूरॉन. आता असोसिएशन न्यूरॉन त्याचं मिनिंग लावेल की बाबा हे टोचतंय. टोचतंय म्हटल्यानंतर तो विचार काय करेल की आपण हात बाजूला घेतला पाहिजे. मग हात बाजूला घेतला पाहिजे ही त्याला काय जनरेट केली, मोटॉर इम्पल्स जनरेट केली. ठीक आहे. म्हणजे तो ती इम्पल्स, सेन्सरी इम्पल्स घेतो, त्याला इंटरप्रिट करतो, त्याला अनालाइज करतो, आणि मोटॉर इम्पल्स तो काय करतो, जनरेट करतो. आता पुढे काय होतं पहा, दॅट मोटॉर इम्पल्स it is given to the next portion, that is the motor neuron, transmit to motor neuron, but again there is a synapse.
पुन्हा तिथं सिनॅप्स आहे, तोही केमिकल सिनॅप्स आहे, तिथंही ऍसिटिल कोलिन सिक्रेट होतं आणि इम्पल्स, मोटॉर इम्पल्स ही ह्या पोर्शनला मिळते, मोटॉर न्यूरॉनला. मोटॉर न्यूरॉन कॅरी दॅट इम्पल्स. आता मोटॉर न्यूरॉननी काय कॅरी केली आहे की हात बाजूला घेतला पाहिजे, ही इम्पल्स त्यानं कॅरी केली आहे. कॅरी दॅट इम्पल्स अँड गिव्ह इट टू द इफेक्टर ऑर्गन. ती कोणाला दिली त्यांनी? इफेक्टर ऑर्गन. सो हियर द इफेक्टर ऑर्गन इज मसल. Effector organ is a muscle, and actually this organ gives the response by contraction of muscle, and we withdraw our hand. Withdrawn of hand. लक्षात आलं का? पहा काय झालं, असोसिएशन न्यूरॉननी मोटॉर इम्पल्स तयार केली, म्हणजे हात बाजूला घ्यायची इम्पल्स तयार केली, ती मोटॉर न्यूरॉनला दिली. मोटॉर न्यूरॉननी कॅरी करून इफेक्टर ऑर्गनला दिली. इफेक्टर ऑर्गन कोण आहे इथं? मसल्स आहे. आणि मग मसलनी तिथं रिस्पॉन्स काय दिला? मसलनी तिथलं कॉन्ट्रॅक्शन केलं आणि कॉन्ट्रॅक्शन करून काय झालं, आपण हात बाजूला घेतला. लक्षात आलं? दॅट इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन. परत एकदा रिपीट करते. इथं पिन टोचली इफेक्टर ऑर्गनला, स्किन. इफेक्टर ऑर्गननी सेन्सरी इम्पल्स तयार केली, ती इम्पल्स सेन्सरी न्यूरॉनला दिली. सेन्सरी न्यूरॉनच्या एक्झॉन पर्यंत ती आली, पण तिथं काय होता? सिनॅप्स आहे, केमिकल सिनॅप्स. म्हणून ह्या एक्झॉनल एंडनी न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट केलं आणि मग ती इम्पल्स असोसिएशन न्यूरॉनला मिळाली. एकदा इम्पल्स कंडक्ट झाली की एक्झॉनिक बल्बच पुन्हा काय करतो, तर न्यूरो ट्रान्समीटर न्यूट्रलाइज करण्यासाठी ऍसिटिल कोलिन इस्टरेज सिक्रेट करून त्याला न्यूट्रलाइज करतो, म्हणजे दुसरी इम्पल्स तो रिसिव्ह करायला रेडी आहे. आता असोसिएशन न्यूरॉनला ती सेन्सरी इम्पल्स आली, पिन टोचतीये, ही इम्पल्स आली. तो तिला इंटरप्रिट करतो, तिचं मिनिंग लावतो, तिला अनालाइज करतो आणि अनालाइज करून तो मग काय सांगतो, मोटॉर इम्पल्स जनरेट करतो. म्हणजे पिन टोचत असेल तर हात बाजूला घेतला पाहिजे, ही त्यानं काय तयार केली? मोटॉर इम्पल्स तयार केली. आता ही मोटॉर इम्पल्स तो कोणाला देतो? मोटॉर न्यूरॉनला देतो. पण तिथं सुद्धा पुन्हा सिनॅप्स आहे, हाही केमिकल सिनॅप्स आहे. जसं इथं घडतं तसंच इथं घडतं आणि इम्पल्स ही मोटॉर न्यूरॉनला दिली जाते. मोटॉर न्यूरॉन ती मोटॉर इम्पल्स कॅरी करतो आणि शेवटी कोणाला जातो? इफेक्टर ऑर्गनला जातो. आणि मग इथं इफेक्टर ऑर्गन कोण आहे? मसल आहे. मग मसल काय करतात? कॉन्ट्रॅक्शन घडून आणतात आणि कॉन्ट्रॅक्शन घडून आपण तिथून हात काय करतो? बाजूला घेतो. दॅट इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन. ठीक आहे. मग इथं आपण रिफ्लेक्स ऍक्शनचे कंपोनंट्स, त्याच्यानंतर रिफ्लेक्स ऍक्शनचं मेकॅनिझम, हे सगळं आपण बघितलं. आता आपल्याला पाहिजे की हे रिफ्लेक्स ऍक्शन चे सिग्निफिकन्स काय काय. तो द नेक्स्ट पॉइंट इज द सिग्निफिकन्स. काय महत्व आहे बरं, सांगा बघू तुम्ही, तुमच्या लक्षात येत आहे का? the animal to adjust the changing environment. It helps to animal to adjust quickly to the changing environment. Adjust quickly to changing environment. ह्याला हेल्प करतो. म्हणजे
एन्व्हायरमेंट आहे ह्याच्यामुळे तुम्हाला सगळं कळतं काय झालंय काय नाही. गरम व्हायला लागलं की फॅन लावतो, थंडी वाजायला लागली की स्वेटर घालतो. ही रिफ्लेक्स ऍक्शन असल्यामुळे आपल्याला हे समजतं. दुसरं, इन ऍब्सेन्स ऑफ हीट द लाईफ हॅव बीन इन डेंजर सो इट इन्क्रीजेस और इट हॅज अ सर्वायवल व्हॅल्यू. ह्याला काय सर्वायवल व्हॅल्यू आहे और इट इन्क्रीजेस. सर्वायवल व्हॅल्यू इन्क्रीज करतो हा आपले. समजा आपल्यामध्ये रिफ्लेक्स ऍक्शन नसतीच तर आपण एखाद्या हॉट प्लेटला टच करून ठेवला असता, आपल्याला कुठलं सेन्सेशन नाही, सगळे आपले टिश्यू मसल सगळं काय झालं असतं जळून गेलं असतं. मग ते आहे म्हणून तो काय करतो तर आपले सर्वायवल चान्सेस काय करतो वाढवतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोस्ट ऑफ द रिफ्लेक्सेस आर स्पायनल रिफ्लेक्सेस. मोस्ट ऑफ रिफ्लेक्सेस कसे आहेत स्पायनल रिफ्लेक्सेस आहेत. म्हणजे मेजॉरिटी रिफ्लेक्सेस कुठे घडतात स्पायनल कॉर्डला. सो इट अवॉइड ओव्हरलोडिंग ऑफ अ ब्रेन. आपल्या ब्रेनवरचं ओव्हरलोडिंग तो अवॉइड करतो. रिफ्लेक्स ऍक्शन मेजॉरिटी कुठल्या आहेत स्पायनल कॉर्ड मध्ये घडतात. म्हणून आपल्या ब्रेनवरचं ओव्हरलोडिंग तो अवॉइड करतो अँड ऑल्सो अवॉइड द ब्रेन फटीग. आपला ब्रेन कधी थकतो का नाही थकत का. अशा मेजॉरिटी गोष्टीला ब्रेनला इन्व्हॉल्व केलं जात नाही. हे सगळे निर्णय कोण घेतो स्पायनल कॉर्ड. लक्षात आला. मग पहा रिफ्लेक्स ऍक्शन असल्यामुळं आपण चेंजिंग एन्व्हायरमेंटला पटकन ऍडजस्ट होतो. ते जर नसलं असतं तर आपलं अस्तित्व राहिलं नसतं, लाईफ डेंजर मध्ये आलं असतं. सो इट इन्क्रीजेस अवर सर्वायवल चान्सेस. सर्वायवल व्हॅल्यू आहे त्याला. आणि शेवटचं सांगितलं की मेजॉरिटी रिफ्लेक्सेस ह्या स्पायनल रिफ्लेक्सेस असल्यामुळं इट अवॉइड द ओव्हरलोडिंग ऑफ ब्रेन अँड ऑल्सो अवॉइड द ब्रेन फटीग. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये रिफ्लेक्स ऍक्शनचे काही टाइप्स दिलेले थोडेच आहेत, पटपट आपण समजून टाकूया. सो द टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन्स 2-3 पॉइंट करून त्या दिलेल्या आहेत. सोप्या आहेत, अवघड काही नाही. सो टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल ओव्हर ऍक्शन. On the basis of control over action, there are two main types of reflex actions, and they are, first one is a cranial reflex and second one is a spinal reflex. Cranial reflex and second one is known as a spinal reflex. कशावरून ही डिव्हिजन केली आहे ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल ओव्हर ऍक्शन. कोण कंट्रोल करतो ते ऍक्शन त्याच्यावरून रिफ्लेक्स ऍक्शनचे किती प्रकार पडतात तर ते 2 आहेत. क्रॅनियल रिफ्लेक्सेस आणि स्पायनल रिफ्लेक्सेस. क्रॅनियल रिफ्लेक्सेस कॅरीड आउट बाय द brain. Carry कोण करेल carried out by the brain and they are carried out by the spinal cord. Cranial reflexes carried out by the brain and spinal reflexes carried out by the spinal cord. Next, cranial reflexes मध्ये स्लो ऍक्शन रिस्पॉन्स असतो. लक्षात घ्या स्लो ऍक्शन रिस्पॉन्स. रिस्पॉन्स कसा असतो स्लो ऍक्शन रिस्पॉन्स आणि क्विक ऍक्टिंग असतं कोण स्पायनल रिफ्लेक्सेस. पहा लक्षात येते का. On the basis of control over action, there are 2 types of reflex action.
One is a cranial reflexes and another is a spinal reflexes. First one is a cranial reflex. Cranial reflexes carried out our brain, and these reflexes, that is the slow action responses. They use the slow action responses. And the example of cranial reflex is watering of mouth on the sight or smell of good food. Watering of mouth on sight or smell of good food. चांगलं अन्न जर आपण पाहिलं किंवा त्याचा वास जरी आपल्याला आला तरी सुद्धा आपल्या तोंडाला पाणी सुटतं. ते एक्झाम्पल कोणाचं आहे? क्रॅनियल रिफ्लेक्सेस. आणि स्पायनल रिफ्लेक्सेस म्हणजे स्पायनल कॉर्ड करून गणले जातात आणि ते कसे असतात? क्विक ऍक्टिंग, फास्टर. मग एक्झाम्पल, when we touch a hot plate, we suddenly remove our hand. हॉट प्लेटला जर तुम्ही हात लावला तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही हात बाहेर काढता की नाही? तसं फूड बघितल्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड तोंडाला पाणी सुटत नाही. मग फूड बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटणं हा स्लो ऍक्टिंग आहे. म्हणजे तो कुठला रिफ्लेक्सेस आहे? क्रॅनियल आहे. आणि हॉट प्लेटला टच केलं की फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपण हात बाजूला काढतो, म्हणजे हा क्विक ऍक्टिंग आहे. आणि तो कुठला रिफ्लेक्सेस आहे? तर तो आहे स्पायनल रिफ्लेक्स. हे त्याच्यावरून दोन पार्ट पडलेले आहेत. नंतर प्रिव्हियस एक्सपिरियन्स वरती बेस अजून त्याचे दोन प्रकार आहेत. ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस, प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस वरून दोन कुठले दिलेले आहेत ते पहा. कंडिशन आणि अनकंडिशन. कुठले दोन दिलेले आहेत? पहिला अनकंडिशन आणि दुसरा कुठला दिलेला आहे? अनकंडिशनल म्हणालेला. अनकंडिशनल रिफ्लेक्स आणि एक आहे कंडिशनल रिफ्लेक्स. शब्दामध्येच मिनिंग आहे. अनकंडिशनल रिफ्लेक्स म्हणजे जे हेरिडिटरी असतात, अनुवंशिक असतात, जे परमनंट असतात, जे डिसअपिअर होत नाही आणि ज्याला प्रिव्हियस एक्सपिरियन्सची गरज लागत नाही. पहा मी काय काय सांगितलं. अनकंडिशनल म्हणजे कशाचीही कुठलीही कंडिशन नाही, त्याला कुठलीही अट नाही. मीन्स दे आर इनबॉर्न, आपल्याला बाय बर्थ मिळालेले असतात. मग ते कसे आहेत म्हणलं मी? हेरिडिटरी आहेत, अजून काय सांगितलं मी? परमनंट आहेत, not to disappear or never disappear, then no need of experience. कुठले आहेत असे सांगा बघू? स्नीझिंग, कफिंग, हिकफिंग, बरोबर आहे की नाही? शिकायला खोकायला शिकवावं लागतं का? नाही लागत आहे. कफिंग, स्वॅलोइंग, ह्या सगळ्या प्रोसेस कशा बाय बर्थ मिळालेल्या आहेत. परमनंट आहे, खोकला विसरत नाही खोकायचा. नेव्हर डिसअपिअर होत नाही आणि ह्याला कुठलाही अनुभव लागत नाही. असे जे रिफ्लेक्सेस असतात त्याला म्हटलं जातं अनकंडिशनल रिफ्लेक्सेस. आणि त्याच्यात दुसरा कुठला आहे? कंडिशनल रिफ्लेक्सेस. सांगा बघू कंडिशनल म्हणजे काय असेल? मग ह्याच्या अपोजिट आहेत ते. नॉन इनहेरिटेड. नॉन इनहेरिटेड म्हणजे हे बाय बर्थ आपल्याला मिळत नाही, अनुवंशिकतेने आपल्यामध्ये येत नाहीत. टेम्पररी कसे ते? टेम्पररी. देन इट रिक्वायर्स एक्सपिरियन्स.
or previous experience or training is required. ट्रेनिंग ची गरज आहे. Initially these are voluntary, but when the learning is being done after perfection they become involuntary. सुरुवातीला जोपर्यंत तुम्ही शिकताय तोपर्यंत ते व्हॉलंटरी आहेत आणि एकदा का तुमची शिकण्याची प्रोसेस पूर्ण झाली की ते कसे असू शकतात, इनव्हॉलंटरी असू शकतात. आणि त्याचा एक्झाम्पल काय सांगता येईल की स्विमिंग, डान्सिंग, सायकलिंग, कुठले कुठले एक्झाम्पल सांगता येईल? स्विमिंग, डान्सिंग, सायकलिंग हे एक्झाम्पल आहे. मग स्विमिंग, डान्सिंग, सायकलिंग काय बाय बर्थ येत नाही, ते तुम्हाला टेम्पररी असतं. टेम्पररी असण्याचा अर्थ काय की तुम्ही जर प्रॅक्टिस केली नाही तर ते विसरून जाऊ शकता. अर्थात पुन्हा प्रॅक्टिस केली की ते रिअपिअर होऊ शकतं, म्हणजे ते डिसअपिअर होतं तर रिअपिअर पण होतं. त्याला ट्रेनिंगची गरज आहे. आणि जर तुम्ही सराव केला खूप तर तुम्ही कुठे जाता, परफेक्शनला जाता. आणि ज्यावेळेस परफेक्शन त्याच्यामध्ये येतं तर त्यावेळेला ती प्रोसेस कशी घडते, इनव्हॉलंटरी घडते. म्हणजे ह्यात हे दोन कशावरती बेस होते तर प्रिव्हियस एक्सपिरियन्स वरती बेस आहे. आणि तिसरा प्रकार ह्याच्यामध्ये आणखीन एक वाक्य मी कंडिशनल रिफ्लेक्स बद्दल सांगेल की पावलोव नावाचे सायंटिस्ट आहे आणि या पावलोव नावाच्या सायंटिस्टनी एक डॉगवरती एक्सपिरियन्स केला होता कंडिशनल रिफ्लेक्सचा. खूप मोठा आहे ते, पण त्याच्यावरती एकच लक्षात घ्या, त्यानं पहिल्यांदा हे स्टडी केलं आणि त्यानं सलायव्हेशन इन डॉग हे त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे की ज्यावेळेस तो बेल वाजवतो तर तो डॉग त्या बेलला काय झालेला असतो, कंडिशनल झालेला असतो आणि त्याला कळतं बेल वाजवलं जेवण मिळतं, म्हणून त्याच्या माउथमध्ये सलायव्हेशन स्टार्ट होतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सिनॅप्स, on the basis of number of synapses, the reflex actions are of two types. Number of synapses. त्याच्यामध्ये किती सिनॅप्स आहेत ह्याच्यावरून पुन्हा त्या रिफ्लेक्स ऍक्शनचे किती प्रकार झालेले आहेत, दोन प्रकार झालेले आहेत. आणि ते दोन कुठले तर एक म्हणजे सिंपल मोनोसिनॅप्टिक, सिंपल मोनोसिनॅप्टिक. मोनोसिनॅप्टिक म्हणजे काय, एकच सिनॅप्स असेल, म्हणजे ह्याच्यामध्ये एकच सेन्सरी आणि एकच मोटॉर न्यूरॉन असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्या सिनॅप्स किती, एक सेन्सरी न्यूरॉन आणि एक मोटॉर न्यूरॉन. आणि मग ह्याच्यामध्ये सिनॅप्स किती आला, एक आला, म्हणून त्याला म्हणायचं मोनोसिनॅप्टिक. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे नी जर्क रिफ्लेक्स. नी जर्क रिफ्लेक्स म्हणजे काय की तुमचा गुडघा आहे, त्याला जर कोणी थोडंसं हातोड्याने वगैरे थोडं मारलं तर आपोआप तो त्याला रिस्पॉन्स देतो, त्याला म्हणायचं नी जर्क. आणि त्यातलाच दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कॉम्प्लेक्स पॉलिसिनॅप्टिक. कॉम्प्लेक्स पॉलिसिनॅप्टिक दुसरा प्रकार, कॉम्प्लेक्स पॉलिसिनॅप्टिक. मग अशी मोनो होतं म्हणजे सिनॅप्स एक होतं आणि आता पॉली म्हणजे किती असतील, मोर दॅन वन सिनॅप्स, मीन्स मोर दॅन टू न्यूरॉन्स आर प्रेझेंट, दॅट इज नोन ॲज अ पॉलिसिनॅप्टिक. अँड एक्झाम्पल इज सायकलिंग, स्विमिंग, ती त्याची एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हे झाले रिफ्लेक्स ऍक्शनचे टाइप्स. आता आणखीन एक पॉइंट पुस्तकात कसा दिलाय पहा, फक्त रिव्हिजन देते आणि पुढे जाऊ, आपण केलेली ऑलरेडी रिव्हिजन, की पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये दोन प्रकारच्या नर्व्स असतात, एक म्हणजे ऍपरंट आणि दुसरी म्हणजे इफरंट. आताही आपण पाहिलं. ऍपरंट म्हणजे सेन्सरी इम्पल्स ऑर्गन कडून टिश्यू कडे नेणार, ऑर्गन कडून सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे नेणारी. जसं आता इथं पाहिलं त्याला आपण तुम्ही ऍपरंट म्हटलात, म्हणजे ऑर्गन कडून सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे नेणारी जी नर्व असते तिला म्हणायचं ऍपरंट नर्व. आणि इफरंट म्हणजे कोण, सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून इम्पल्स ही ऑर्गन कडे नेणारी असते, तिला म्हणतात इफरंट नर्व.
ठीक आहे. आणि ह्याच्यावरती रिसेंट स्टडी केली गेली आणि मग रिसेंट स्टडीने पुन्हा आपल्याला काय सांगितलं की पेरिफेरल नर्वस सिस्टीम ही 2 प्रकारची म्हणून सांगितलं. रिसेंट स्टडीने काय सांगितलं की पीएनएस जी आहे ती पेरिफेरल नर्वस सिस्टीम किती प्रकारची आहे? 2 टाईपची आहे. आणि ते कुठले 2 टाईप आहे म्हणून सांगितलं त्यांनी पहा. एक म्हणजे सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरा प्रकार सांगितला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे रिसेंट स्टडीनं 2 पार्ट सांगितले. एक म्हणजे सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सॉरी, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आता पहा, सोमॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय? रिले इम्पल्स फ्रॉम सीएनएस टू स्केलेटल मसल. सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून ज्या वेळेला इम्पल्स सोमॅटिक म्हणजे स्केलेटल मसलला जात असेल, व्हॉल्युंटरी ऑर्गनला जात असेल, त्यावेळेस तिला म्हणायचं सोमॅटिक. आणि ऑटोनॉमिक म्हणजे काय? तर ज्या वेळेला इम्पल्स ही सेंट्रल नर्वस सिस्टीम कडूनच कोणाला जात असेल? स्मूथ मसलला जात असेल. इथं कोणाला जात असेल? स्केलेटल मसल. सोमॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये इम्पल्स ही सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून स्केलेटल मसलला जाते, तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये इम्पल्स ही सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून इनव्हॉल्युंटरी ऑर्गनला म्हणजेच कोणाला जाते? स्मूथ मसलला जाते. ठीक आहे. दॅट इज अबाउट द रिफ्लेक्स ऍक्शन अँड पेरिफेरल नर्वस सिस्टम.